कोकोनट कॅन्डी मेकिंग, शेलपासून बनवलेल्या वस्तू, बोटिंग, काही जलचर, व्हिएतनामी फूड, सायकलिंग, असं बरंच काही आहे या ब्लॉगमध्ये. दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. इथे आपण इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एक्सप्लोर करतो, मज्जा करतो. सो प्लीज सबस्क्राईब. आता आपण कोकोनट कॅन्डी वर्कशॉप बघतोय. बरेचसे नारळ आहेत आणि हे असे मशीनवर फोडले जातात. दिवसाला 200-300 नारळ फोडले जातात. इथे आपल्या कोकणात सुद्धा असाच प्रकारचं हत्यार असतं नारळ फोडायला. दिवसभरात 200-300 नारळ तरी फोडले जातात. या शेंब्यांपासून हे बनवलं जातं. हे जे आहे हे बनवलं जातं. त्यानंतर या मशीनमध्ये खोबऱ्याचा चुरा टाकला जातो. एका साईडनी बाहेर चोथा पडतोय आणि दुसऱ्या साईडनी नारळाचं दूध निघतंय. पुढच्या मशीनमध्ये हे असं कंटिन्यू स्टर होतंय. पूर्वीच्या काळी हे पूर्ण हाताने केलं जायचं. ही अशी मोदकाच्या सारणाची कशी कन्सिस्टन्सी असते तसं वाटतंय. हे अशा प्रकारे कोकोनट कॅन्डीज बनतात. चला आता ट्राय करून बघू. सेम चिक्की लागते. काय म्हणणं आहे? आपली चिक्कीच आहे. किती वेळा बोल. त्यानंतर ही कोकोआ फ्लेवरची कोकोनट चिक्की होती. कोको टाकला याच्यामध्ये, छान लागतात. नाईस. डिफरंट फ्लेवरच्या कोकोनट कॅन्डीज होत्या. स्ट्रॉबेरी, चॉकलेट अँड ऑल. त्यानंतर हे काही आर्ट पीसेस पेपर क्विलिंगचे. यात त्यांची संस्कृती दिसते, म्हणजे त्यांची स्पेशल हॅट, बोटिंग वगैरे. इथे सायकलिंग आहे. त्यानंतर काही वुडन आर्टिफॅक्ट्स आहेत. इथे यांनी कोकोनट शेलपासून बॅग बनवली आहे. यावर छान पेंटिंग केलं आहे. वुडन बीड्सचंच हँडल बनवलं आहे. प्रॉपर झिप वगैरे आहे याला. त्यानंतर हा नारळाच्या शेलवर आतून पेंटिंग केले आहेत छान छान. खूप सुंदर वाटतंय ना बघायला. त्यानंतर हे धाग्याने शिवून पेंटिंग्स केलेत. एक वेगळ्या प्रकारचं आर्ट स्टाईल आहे पेपरवर. हा अजून एक रियूज आहे. शो पीस म्हणून ठेवायला घरात किंवा कुठेही. हे नारळापासून अजून एक प्रकार मंकीज बनवलेत. भारी वाटतंय ना हे. गणपती बाप्पा सुद्धा बनवलाय छानसा. खूप चांगलं बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवलंय. कोकोनट इथे खूप प्रमाणात उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग केला गेलाय. कोकोनट कॅन्डी होती इथे. चला ट्राय करूया. थोडंसं डिफरंट टेस्ट होती, पण ओके होती. एकदम ग्रेट असं काय नव्हतं. ठीक आहे. रॅपरवर जेरी आणि पिकाशो असणारे चिप्स आहेत इथे. आता नेक्स्ट आयलंडवर चाललोय. हे सर्व आयलंड फिरण्यासाठी हाच एक ऑप्शन आहे, बोटिंग. त्यामुळे आजच्या दिवशी बरीच बोटिंग झाली.
बरं, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. मेकॉंग डाल्टा म्हणतात या एरियाला. पण हा सुंदर एक्सपिरियन्स होता. दोन्ही बाजूने अशी नारळाची झाडं आणि नदीतून चाललो आहे. चांथाई विलेजला आलो आहे आपण आता. आणि यांना खायला दिल्यावर एवढे मारामारी करतात हे, बापरे, मला थोडं वेगळं वाटतंय बघून. बेडूक आहेत हे, मासे पाळलेले. क्रोकोडाईलला बघून मला आधी असं वाटलं की या खोट्या तर नाही आहेत ना, कारण त्या हलत नव्हत्या अजिबात. पण हा तिकडे हल्ली, त्यामुळे एकदम विश्वास बसला. मांसाचा गोळा असा लटकवलाय तर ते अशा आ करूनच असतात वाटतं. थोईसोन कॅनलला परत आता बोटिंग आहे. ही स्वतः करायची आहे. ही पण राईड 1-1.5 तासाची होती चांगलीच. इकडच्याच एका लोकल रेस्टॉरंटमध्ये लंच होता आमचा. सगळं व्हिएतनामी फूड आहे. भला मोठा फिश बार्बेक्यू करून ठेवला आहे आणि मस्त ही गोल बॉलसारखी स्वीट डिश आहे. फूड म्हणजे काही गोष्टी आवडल्या, काही नाही जमल्या. पण हा ओव्हरऑल वेगळा एक्सपिरियन्स. आणि इतरही कंट्रीचे लोक आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या, त्यांच्या गोष्टी आम्हाला कळल्या, आमच्या त्यांना सांगितल्या. आपण तिखट म्हणजे मसाले कसे खातो हा त्यांचा मेजर क्वेश्चन होता. पण त्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आता वेळ झाले हे विलेज सायकलनी थोडंसं एक्सप्लोअर करायची. थोड्याफार सायकली होत्या आणि आपल्याला जी कम्फर्टेबल वाटेल ती सर्च करून घ्यायची. कंपल्सरी नाही आहे, पण फार मज्जा आली हे करायला. खूप मस्त सायकलवरून, छोटंसं आहे गाव पण ते एक्सप्लोअर केलं. खूप वर्षांनी आज सायकल चालवली आहे, त्यामुळे फुल धमाल आले. मगाशी लंच टेबलवर तुम्ही जो मासा बघितला तो हा आहे. हे मासे फ्राय केले जातात. पण हे लोक मसाले वगैरे आपल्यासारखं आलं लसूण पेस्ट लावत नाही, त्याच्यामुळे फक्त सॉल्ट लावलेलं असतं आणि सॉसेस बरोबर खायचे असतात. नाहीतर आपले मसाले वगैरे लावले ना तर एक नंबरच लागेल. चलो आता आपण परत चाललो आहे. हा सर्व एरिया आयलंड्स व्हिजिट केल्यावर असं वाटलं की आपणही म्हणजे कोकणात, मालवणात या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवू शकतो. आपली चिक्की कशी बनते ते दाखवू शकतो. रादर आपल्याकडे पापड, कुरडया, मिरगुंड, लोणची, सुका बाजार, बरंच काय काय आहे खरं तर दाखवायला. आपलं फूड कल्चर तर जगात भारी आहे. रिटर्न जर्नीला हे त्यांनी कोकोनट वॉटर दिले. टेस्ट थोडीशी डिफरंट आहे आपल्यापेक्षा. यात तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे काय, यांचा कटिंग कसं आहे, एकदम त्रिकोणी शेपमध्ये. कमाल, खूप मस्त क्रिएटिव्ह आहे. संध्याकाळी 5:30पर्यंत कंप्लीट झाली टूर. रात्री म्हटलं एक फेरफटका मारू होचिमिनमध्ये. इथे रस्त्यावरच असे ओपन प्लेसेस असे शेड घालून केलेत तयार. इथे रँडमली कोणीही स्वतःचे स्पीकर्स आणून नाचू गाऊ शकतो, गाणं म्हणू शकतो. किती कूल आहे ना ही कॉन्सेप्ट. लोक छान एन्जॉय करत होते आणि एकच नव्हते, असे लाईनमध्ये बरेचसे होते. हे बघा, वाटेतच जाताना हे असं गार्डनमध्ये होतं. हे बनमे म्हणून एक डिश आहे इकडे फेमस. जसं आपल्याकडे वडापाव मिळतो तसं. चिकन, सलाड आणि सॉसेस आहेत. मस्त लागलं हे, फक्त नीट ठिकाणाहून घ्यावं लागतं. चलो, एन्जॉय युअर लाईफ. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो मी ऑन इंस्टाग्राम.